ओम भगवते वासुदेवाय नमः. आज आपण ज्ञानेश्वरीतील 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग याबद्दल आपण माहिती घेऊया. तर या अध्यायामध्ये ध्यानयोग, हठयोग, ब्रह्मसाम्य योग असे योगाचे जे 3 प्रकार आहेत त्याची आपण माहिती घेऊया. त्या योगाची काय लक्षणे आहेत, तो योग केल्यामुळे आपल्याला काय फळ मिळतं आणि तो योग करत असताना आपल्याला काय काय विघ्न येतात आणि त्याच्यावरती काय उपाय करायचं, हे योग केल्यामुळे आपल्याला कोणती सिद्धी प्राप्त होते, हे सर्व वर्णन श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. तर निष्काम कर्माच्या अनुषंगाने चित्त शुद्ध झाल्यावर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी या अष्टांग योगाची कशी प्राप्ती होते, या 8 भूमिका प्राप्त झालेल्या साधकास आपण योगारूढ असे म्हणत असतो. तर योग म्हणजे जीवाची ब्रह्माशी जवळीकता जोडण्याचे साधन. हठयोगी साठी एकांतवास असावा लागतो, पण ध्यान योगीसाठी मात्र तो गृहस्थाश्रमात असतानाही त्याला जे हवं आहे ते साध्य करू शकतो. तर ध्यानयोग व हठयोगापेक्षाही ब्रह्मसाम्य अवस्था प्राप्त होणे फार सर्वश्रेष्ठ योग आहे. आणि हे प्राप्त झाल्यावर सहज चालती बोलती ब्रह्मस्थिती प्राप्त होते व त्याला ब्रह्मदर्शन होते. तर अशा प्रकारे योगाबद्दल माहिती सांगितलेली आहे. आणि तो योगी जेव्हा योग करतो किंवा साधना करतो, तर तो योगी त्याला जे साध्य प्राप्त करायचं आहे त्याच्यापर्यंत जर तो नाही गेला तर तो पुढे काय करतो, तर तो काय करतो की तो अभ्यासाने आपल्या मनाला नियंत्रणात ठेवतो किंवा तो शुद्ध श्रीमंताच्या घरात जन्माला जातो आणि साधना करून ब्रह्मस्थिती त्याला प्राप्त होत असते. तर अशा प्रकारे ब्रह्मस्थिती कशी प्राप्त होते ही माहिती श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. तर मनाची अवस्था कशी असते याबद्दलही या ठिकाणी श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की आपलं मन चंचल असतं, ते इतक्या वेगाने ते पूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरत असतं आणि ते आपल्याला त्रास देत असतं. मन हे बुद्धीला छळत असतं आणि आपण एखादा निश्चय जर केला तर ते निश्चय आपल्याला करू देत नाही, तर ते टाळत असतं. आणि आपण जर एखाद्या गोष्टीबद्दल धैर्य आपण करायचं ठरवलं तर त्यापासून ते पळतं आणि विवेकाला ते विसरतं, म्हणजे नम्रता, विवेकता त्यावेळेस त्या मनामध्ये राहत नाही. तर मन सगळीकडे 10 दिशा हिंडून येतं. मन थांबत नाही, वाऱ्याप्रमाणे इकडे तिकडे ते फिरत असतं आणि आपण जर त्याला थांबायचा प्रयत्न केला तर ते अजून धावतं. तर मन कसं नियंत्रणात ठेवायचं असा प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला की मन नियंत्रणात ठेवणे शक्य आहे, तर त्यासाठी त्या माणसाला योगी व्हावं लागतं. तर मग योगी व्हावं लागतं म्हणजे काय व्हावं लागतं, तो योगी कसा असतो, तर योगी कोण हे याबद्दल सांगितलं आहे की पृथ्वी अन्नधान्य निर्माण करते, पण कर्म करून फळाची अपेक्षा करत नाही. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर योगी कसा असतो, योगीची काही लक्षणं पण या ठिकाणी भगवान श्रीकृष्णानं सांगितलेत. तर जो योगी असतो तो आपल्या मनावर विजय मिळवतो, त्याच्यातला अहंकार निघून जातो आणि तो मोहाला बळी पडत नाही. सगळीकडे समदृष्टीने तो जगाकडे पाहतो, तो विवेकबुद्धीने वागतो आणि वासना, अहंकार त्याच्या मनामध्ये नसते आणि ती व्यक्ती योगी असते. कशाही प्रकारची तो अपेक्षा ठेवत नाही, द्वैत्यभाव सोडून सर्व एकच आहे असे तो मानतो. तर अशा प्रकारे जे व्यक्ती मनाने स्थिर असते तो योगी असतो. तर अर्जुन म्हणाले मग ही तर साधू संतांची लक्षणे आहेत. तर त्यावेळेस ते सांगतात की होय, साधू संतांमध्येच ही लक्षणे असतात. तर योगाभ्यास करण्यासाठी आपण ध्यान कसं करावं याबद्दल श्रीकृष्णाने माहिती सांगितली की आपण कुठं बसलं पाहिजे, कसं बसलं पाहिजे, काय केलं पाहिजे म्हणजे ध्यान करण्यासाठी. तर ध्यान करण्यासाठी आपल्याला शांत ठिकाणी बसलं पाहिजे की तिथून उठाव वाटणार नाही आणि असं ठिकाण पाहिजे की उत्साह वाढला आपला पाहिजे. निसर्गरम्य ठिकाणी आपण ध्यान करायला बसलं पाहिजे आणि वाईट वृत्ती गळून पडेल अशी सकारात्मक वातावरण त्या ठिकाणी असायला पाहिजे. तर कसं बसलं पाहिजे, तर खाली आसन असावे, आसनावरती आपण बसलं पाहिजे. उंच किंवा सखल आसन असू नये. आसन असं असावं की आपल्याला मांडी घालून बसता आलं पाहिजे, स्थिर बसता आलं पाहिजे.
तर आणि ध्यान करताना काय केलं पाहिजे, तर ईश्वराचे आणि सद्गुरूचे स्मरण केलं पाहिजे, डोळे मिटून शांत बसलं पाहिजे, इंद्रियाची चंचलता आपण थांबवली तर आपलं मन एकाग्र होतं. आणि ध्यान करायला बसत असताना पद्मासन, वज्रासन, पद्मासन आणि अशा प्रकारे तुम्ही ध्यान करताना किंवा सुखासनमध्ये तुम्ही ध्यान करताना बसू शकता. हे ज्ञानेश्वर म्हणतात की अशा प्रकारे योग मार्गाची माहिती श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. आणि योग मार्गाने मन स्थिर करणे आणि अस्थिर मन शांत करणे हे योगी माणसाला जमू शकते. तर अशा प्रकारे तो जर योगी माणूस एखादा त्यांनी निश्चय केला, अभ्यास केला, तर त्याला जे हवं आहे ते तो साध्य करू शकतो. आणि तशा प्रकारे ध्यान करण्याची आपण मनाला गोडी लावली पाहिजे. आणि त्यासाठी अर्जुना तू योगी हो. तर याच्यानंतर मग ज्ञानेश्वर माऊलीने मराठी भाषेबद्दल पण सांगितलेलं आहे की माझी मराठी भाषा मायबोली इतकी गोड आहे की जणू काही अमृताशी जर पैज लावली तर अमृताहूनही वर चढत असेल, अशी माझी ही मराठी भाषा आहे. मराठीचा आस्वाद घेण्यासाठी सर्व ज्ञानेंद्रिय अगदी प्रेमाने भांडतात. जीभ म्हणजे आमच्या चवीचा विषय आहे. तर अशा प्रकारे ही माझी जी मराठी मायबोली आहे त्याबद्दलही माहिती सांगितलेली आहे. तर मन या शब्दाला मिठी मारण्यासाठी पुढं येतं. या सगळ्यामध्ये भांडणं लागली असता मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की अवघ्या विश्वाला आपल्या प्रकाशाने व्यापून टाकते आणि सगळ्या इंद्रियाचे लाड न पुरवता त्यांना योगामध्ये येण्यासाठी प्रेरित करते. तर त्याच्यानंतर गुरु कसा असला पाहिजे हाही प्रश्न ज्यावेळेस विचारला अर्जुनाने श्रीकृष्णाला, तर गुरु असा असला पाहिजे की जो निवृत्तीनाथासारखा अपार प्रेम करणारा गुरु असला पाहिजे, ज्ञान देणारा गुरु असला पाहिजे. आणि आपल्यावरती जर गुरुकृपा असेल, अपार प्रेम असेल, तर आपण आपल्या गुरुच्या त्या कृपेमुळं, आपल्या साधनेमुळं आपण आपल्या ब्रह्मस्थितीला जाऊ शकतो. आणि ब्रह्मस्थितीचे पूर्णत्व त्याला मिळत असते. आणि असे सांगून भगवंताने मग 6वा अध्याय संपवला. आणि 7व्या अध्यायामध्ये विज्ञान योगाबद्दल ते माहिती सांगतात. ओम भगवते वासुदेवाय नमः.